नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. सध्या रिडेव्हलपमेंटचं वारं मुंबई, नवी मुंबईत मोठ्या जोरात व्हायला लागले. रिडेव्हलपमेंट करताना आपण काय तयारी करायला पाहिजे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण जमवायला पाहिजे त्याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करा. धन्यवाद म्हात्रे सर. आपला आजचा विषय आहे रिडेव्हलपमेंटमध्ये लागणारे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये पदार्पण करते त्यावेळेला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जे आहेत ते त्यांनी जोपासावे आहेत किंवा कुठले डॉक्युमेंट्सला अपडेट ठेवणं गरजेचं आहे ते आपण थोडं आज पाहणार आहोत. आणि मग पहिलं आपण दोन डिव्हिजन करणार आहोत. पहिलं एक सोसायटी आणि दुसरं डिव्हिजन आहे मेंबर्स. मग सोसायटी संदर्भातले कुठले डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर सोसायटी म्हटलं की पहिलं डॉक्युमेंट आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आणि मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याकडनं असणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे ज्या वेळेला सोसायटी येते रिडेव्हलपमेंटसाठी त्यावेळेला आपण पाहतो की त्याचं बेसिक डॉक्युमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट जे आहे तेच त्यांच्याकडे ओरिजिनल उपलब्ध नाही आहे आणि मग नंतर काढण्यामध्ये बराच वेळ जातो. तर हे न होता आपण आपलं डॉक्युमेंट पहिलंच प्रिझर्व करून ठेवणं म्हणजे मग रिडेव्हलपमेंटची ही पूर्वतयारी म्हणजे पहिले डॉक्युमेंट जे आहे ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ओरिजिनल आपल्याकडे असणं गरजेचं आहे, आपल्या फाईलमध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं डॉक्युमेंट जर आपण बघितलं सोसायटी संदर्भातलं तर सोसायटीमध्ये दोन कंपोनेंट येतात. एक आहे लँड आणि दुसरी आहे बिल्डिंग. पण लँड रिलेटेड कुठले डॉक्युमेंट्स आहेत तर लँड रिलेटेड आपल्याकडे कन्व्हेन्स डीड आहे. आणि कन्व्हेन्स डीडचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला म्हणजे आपल्याकडे बायलॉजमध्ये पहिला सुरुवातीचेच बायलॉज जे आहे आणि बायलॉ नंबर 5 मध्ये सांगितलेलं आहे की टू ऑब्टेन द कन्व्हेन्स ही आपली ड्युटी आहे. मग कन्व्हेन्स सोसायटीकडे असणं ही रिडेव्हलपमेंटची पहिली पायरी आहे आणि विदाउट कन्व्हेन्स आपण रिडेव्हलपमेंटमध्ये एंटर करू शकत नाही. मग कन्व्हेन्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे कन्व्हेन्स जे आहे ते सोसायटीला ऑब्टेन होतात. काही ठिकाणी जिथे फ्रीहोल्ड लँड आहे तिथे सेल डीड असतं म्हणजे कन्व्हेन्स डीडच्या माध्यमातून आपल्याकडे जो कन्व्हेन्स आहे राईट्स आहेत ते आपल्याकडे प्राप्त होतात. जिथे न्यू बॉम्बेमध्ये जसा एरिया आहे किंवा काही म्हाडाचे प्रॉपर्टीज आहेत तर तिथे आपल्याला लीज डीडच्या मार्फत जे आहे ते कन्व्हेन्स प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जर लीज डीड झालेलं असेल आणि लीज डीड एक्झिक्यूट सिडकोनी म्हाडानी असं केलेलं असेल सोसायटीकडे तर त्याला देखील आपण कन्व्हेन्स बोलतो. आणि विदाउट कन्व्हेन्स वी कॅनॉट एंटर इन टू रिडेव्हलपमेंट. कन्व्हेन्स ही रिडेव्हलपमेंटची पहिली पायरी आहे. आपण 4 जुलै 2019 सर्क्युलर जर बघितलं त्या सर्क्युलरच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये देखील असं म्हटलेलं आहे की पात्र ज्या संस्था रिडेव्हलपमेंटसाठी पात्र असतील त्यांनी रिडेव्हलपमेंटच्या ह्या मीटिंगमध्ये ह्याप्रमाणे 4 जुलैच्या 2019 सर्क्युलरचं अवलोकन करून पुढे ते रिडेव्हलपमेंटची मीटिंग घेऊ शकतात. म्हणजे पात्र हा जो विषय आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनच्या हिशोबाने जे सोसायटी पात्र आहे. पण डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनच्या हिशोबाने सोसायटी कुठल्या पात्र होतात रिडेव्हलपमेंटच्या तर ज्यांचं कन्व्हेन्स झालेलं असतं तेच पात्रता प्राप्त करतात. त्यामुळे कन्व्हेन्स डीड हा विषय आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे दुसरं डॉक्युमेंट आपल्याकडे जे महत्वाचं आहे ते म्हणजे कन्व्हेन्स डीड. तिसरं डॉक्युमेंट जे आहे आता आपण लँड रिलेटेड बोलत आहोत, कन्व्हेन्स डीड पाहत आहोत. तर तिसरं लँड रिलेटेड जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12. आणि प्रॉपर्टी कार्ड 7/12 ज्याला आपण म्युटेशन एंट्रीज म्हणतो तर जरी कन्व्हेन्स डीड आपल्या नावावर असेल पण जर प्रॉपर्टी कार्ड मध्ये अजूनही डेव्हलपरचं किंवा लँडलॉर्डचं नाव असेल तर ते देखील आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे. म्युटेशन एंट्रीज रेकॉर्ड देखील तिथे देखील आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नाव असणं गरजेचं आहे. हे झालं आपल्या लँड रिलेटेड डॉक्युमेंट्स. आता आहे बिल्डिंग रिलेटेड डॉक्युमेंट्स. मग बिल्डिंग रिलेटेड डॉक्युमेंट्स कुठले तर सिंपल बिल्डिंग ज्या वेळेला आपली बांधली गेली होती त्यावेळेला सीसी आली होती, ओसी आली होती कॉर्पोरेशनची. मग सीसी ओसी म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तर आपल्याला एकदम वेल अँड गुड. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल तर ऍटलीस्ट कमेन्समेंट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का. जेवढे बिल्डिंगचे माळे बांधलेले गेलेले आहेत तेवढ्याचं तरी कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे का, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे का, त्यावेळेची ऑक्युपेशन सर्टिफिकेटचे प्लॅन्स, कमेन्समेंट सर्टिफिकेटचे प्लॅन्स असे आपण देखील प्रिझर्व करणं गरजेचं आहे जे आपल्याला भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटला लागणार आहे. हे झालं आपलं बिल्डिंग रिलेटेड डॉक्युमेंट्स, लँड रिलेटेड डॉक्युमेंट्स. थोडक्यात सोसायटीच्या रिलेटेड डॉक्युमेंट जे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता ह्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मेंबर्स रिलेटेड काही डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला प्रिझर्व करणं गरजेचं आहे.
मग पहिलं डॉक्युमेंट जसं आपण मगाशी बायलॉ नंबर 5 मध्ये एंटर करून कन्व्हेन्स डीड पाहिलं, तसंच त्यापुढे बायलॉ नंबर 9 मध्ये सांगितलेलं आहे शेअर सर्टिफिकेट. जसं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं आपण ज्याला पुरावा बोलतो, एव्हिडन्स आहे, डीम्ड एव्हिडन्स आहे, तसं मेंबरशिपचं डीम्ड एव्हिडन्स आहे शेअर सर्टिफिकेट. आणि शेअर सर्टिफिकेट हे आपल्याला असणं म्हणजे शेअर सर्टिफिकेट, शेअर रजिस्टर आपण मेंटेन करणं, सोसायटीने मेंटेन करणं गरजेचं आहे. शेअर सर्टिफिकेट बायलॉ नंबर 9 प्रमाणे आपण प्रत्येक मेंबर्सना दिलेले आहेत का, आणि मग दिलेले आहेत तर त्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत, ती नावं आपल्या बायलॉ नंबर 141, 142 प्रमाणे जे रजिस्टर आपण मेंटेन करतो, उदाहरणार्थ आय रजिस्टर, जे रजिस्टर, जिथे आपण मेंबर्सचे नाव सगळे इनकॉर्पोरेट करतो, तर ह्या रजिस्टरमध्ये आपल्याकडे शेअर सर्टिफिकेटची जी नावं आहेत ती टॅली होत आहेत का, हे थोडासा पूर्व अभ्यास जो आहे तो रिडेव्हलपमेंटच्या पूर्वी आपल्याला करायचा आहे. मग आपण उल्लेख केला बायलॉ नंबर 141, 142 मध्ये. 141, 142 मध्ये आपण पाहिलं की आय रजिस्टर आहे, जे रजिस्टर आहेत, मेंबरशिपचे ऍप्लिकेशन रजिस्टर असतात. मग त्यामध्ये पहिला आपल्याकडे आपल्याला अपडेट येते ती म्हणजे आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे 4 प्रकारचे मेंबर आहेत, म्हणजे ओरिजिनल मेंबर, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर, ह्या सगळ्यांची जी अपडेशन आहे म्हणजे आपल्याकडे रजिस्टरमध्ये ह्यांचे सगळ्यांचे अपडेटेड लिस्ट जी आहे ती उपलब्ध आहे का. कारण ज्या वेळेला आपण 2 वर्षामध्ये रिडेव्हलपमेंट करणार आहोत त्यावेळेला ह्या सर्व प्रकारच्या मेंबर्स आपण डील करणार आहोत. आणि ह्या दरम्यान जर काय उद्या इन्सिडेंट झालं, म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याकडे बायलॉ नंबर 32 प्रमाणे नॉमिनेशन फॉर्म्स जर अपडेटेड नसतील तर मग आपण भविष्यामध्ये प्रोव्हिजनल मेंबर घेणं हे आपल्याला कठीण होऊ शकतं. त्यामुळे बायलॉ नंबर 32 चा रेफरन्स घेऊन सुद्धा नॉमिनेशन रजिस्टर अपडेट करणं, प्रत्येक मेंबरने नॉमिनेशन फॉर्म्स भरलेले आहेत का हे पाहणं, हे देखील रिडेव्हलपमेंटच्या पूर्वतयारीची एक प्रकारचे स्टेप आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. मग ह्या मेंबरचे लिस्ट बघितले तर आपल्याकडे 141, 142 पाहिला, आपण बायलॉ नंबर 32 पाहिला, आणि त्यानंतर आपल्याला जो इम्पॉर्टंट बायलॉ आहे तो आहे बायलॉ नंबर 162. बायलॉ नंबर 162 मध्ये सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मेंबर्स, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची ऍड्रेस किंवा त्यांचं कम्युनिकेशन जे ज्याला आपल्याला नोटीस पाठवायचे तर कम्युनिकेशन ऍड्रेस जो आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग त्याच रेफरन्स घेऊन आपण आपल्या सर्व मेंबर्सचा कम्युनिकेशन ऍड्रेस किंवा त्यांचा ईमेल आयडी, फोन नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स ही देखील आपल्याकडे लिस्ट अपडेटेड असणं हे गरजेचं आहे प्रायर एंटरिंग इन टू द रिडेव्हलपमेंट प्रोसेस. आणि हे आपण दोन्ही कंपॅरिझन पाहता एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला जे आहेत ते रिडेव्हलपमेंटच्या स्टेजसाठी लागणार आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आपल्या सोसायटीमध्ये जसं कन्व्हेन्स डीड इम्पॉर्टंट आहे तसंच आपल्या सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटीचं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन देखील होणं गरजेचं आहे, आणि इलेक्शनमध्ये देखील आपण अपडेटेड असणं गरजेचं आहे. थोडक्यात जर इलेक्शनचा टेन्युअर म्हणजे मॅनेजिंग कमिटीचा जर टेन्युअर आहे तो संपुष्टात आलेला असेल किंवा संपलेला असेल तर इलेक्शन्स आपल्याला घेणं हे मॅन्डेटरी आहे. इलेक्शन रूल्स 2014 चे आहेत. त्यानंतर लेस दॅन 250 मेंबरची जी हाऊसिंग सोसायटी आहे त्याला 6 एप्रिल 2021 चं नोटिफिकेशन आहे, किंवा लेस दॅन 50 मेंबरच्या सोसायटीला आपल्याकडे फेब्रुवारी 2024 चं नोटिफिकेशन आहे. ह्या सर्व नोटिफिकेशनचा अभ्यास करून आपल्याला इलेक्शन्स जे आहेत ते आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं घेणं मॅन्डेटरी आहे. आणि ह्या सगळ्या पूर्वतयारी करून आपण रिडेव्हलपमेंट मध्ये जावं जेणेकरून आपली रिडेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ती सुलभतेने पार पडू शकेल. आणि हे बेसिक डॉक्युमेंट जर आपल्याकडे असेल तर रिडेव्हलपमेंटची स्टेप घेणं हे आपल्याला एकदम इझी होऊ शकेल. ते या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येत राहू. धन्यवाद.